भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम टायगर वतीने गुरुवारी 1 जानेवारी रोजी पुसद येथे विविध कार्यक्रम होत आहे। सकाळी 11 वाजता 3 पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेऊन शूरवीरांना मानवंदना रॅली पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात येईल। या रॅलीमध्ये ढेमसा नृत्य, बंजारा डफेडा नृत्य, महिला लेझिम पथक, लाठीकाठी इत्यादीच्या रॅली निघेल। छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप होईल। सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रबोधन गीत गायन, सूरज आतिश भीम शाहीर टीव्ही स्टार नागपूर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम होईल। अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेश वाढवे उपस्थित। स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे, भीमराव दादा कांबळे, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत वासनिक, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी, डॉक्टर मोहम्मद नदीम, विनोद शेंडगे, शीतल कुमार वानखडे, ॲडव्होकेट आरिफ अहमद, भोलानाथ कांबळे, डॉक्टर शिवाजी भुरके, बुद्धरत्न भालेराव, आनंद भगत, प्रशांत धुळे, विठ्ठल खडसे, रवी ज्ञानचंदानी, ॲडव्होकेट विश्वास भवरे, किशोर मुजमुले, भारत कांबळे, मारुती भस्मे, गजानन जाधव, करण ढेकड़े, पांडुरंग व्यवहारे, अश्विनीताई पुनवटकर, संजय राठोड, विजय बहादुरे, डॉक्टर शशिकांत इंगोले, नारायण ठोके, आशिषभाऊ काळबांडे, जगदीश सावळे, रावण शेंडगे, मिलिंद हट्टेकर, विजयभाऊ धुळे, बाबाराव उबाळे, करण भरणे, देवेंद्र खडसे, नागसेन मनवर, अक्षय उईके, सिद्धू दिवेकर, अशोक चव्हाण, प्रवीण राजहंस, बाळासाहेब कांबळे, गजानन हिंगमिरे, दिलीप खैरे, महेंद्र कांबळे, दीपक परिहार, अश्विन जयस्वाल, मनोज कांबळे, संदीप कावळे, ॲडव्होकेट रवी वाघमारे, राजेश ढोले, समाधान केवटे, विनोद कांबळे, ल.पु. कांबळे, सुखदेव भगत, अर्जुन राठोड उपस्थित राहणार असल्याचे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सल्लागार विष्णू सरकटे, जिल्हाध्यक्षा गीताताई कांबळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजभिये, आर.पी. गवई, आभार संतोष गायकवाड, प्रकाशक विष्णू सरकटे, रविकांत शिंगणकर, अरुण बर्डे। ब्युरो रिपोर्ट रॉ भारत। आणि त्यानंतर लागलीच 5च्या सुमारास 5 वाजता आपण जे सूरज आतिश नागपूरचे आहेत, संत नागपूरचा आहे त्याचा, त्या नागपूरच्या संताचा आपण इथं बहारदार कार्यक्रम भीम बुद्ध गीताचा असा प्रबोधनमय कार्यक्रम आहे। तो या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आहेत दादासाहेब शेळके, संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना आणि उद्घाटक जे होते, आम्ही त्याला आता ठेवलंच नाही, तर त्या कार्यक्रमाचे उद्घाटक बी आणि प्रमुख पाहुणे हे राजेश वाढवे आमचे डॉक्टर साहेब तेच आहेत। स्वागत अध्यक्ष सुनील खाडे व विनीतमध्ये आमची सर्व भीम टायगर सेना आणि जे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे आहेत, अशा रीतीने म्हणजे तुमच्या सहकार्याने हे आमचा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त बहुसंख्येने या कार्यक्रमातील लोकांनी उपस्थिती दर्शवावी याकरता ही पत्रकार परिषद आहे। आणि तुमच्या पेढीच्या लेखणीच्या जोरावर आजचा जे पत्रकार परिषद आहे आणि एकताचे जे कार्यक्रम आहे ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी पत्रकार परिषद आहे। काही प्रश्न आपण काय केलं की गेल्या वर्षी आपण डीजेचा गोंधळ मी पाहिला, अक्षरशः आमचे बी कान हे झाले, आमचे बाबा म्हटले होते आणि जे बुजुर्ग मंडळी आपल्या रॅलीमध्ये सामील होते त्या बुजुर्ग मंडळीला थोडासा त्रास झाला। यामुळे आपण पारंपरिक वाद्याकडे गेलो। आपल्याला भीम टायगर सेना म्हणजे जेमकी आता तुम्हाला माहित आहे पखर आणि निर्भीड आहे, त्याच्यामुळे त्या डीजेची परवानगीचं आपल्याला हेच नाही, कारण बगर परवानगीचाच आपला कार्यक्रम राहते। बगर परवानगीचेच आतापर्यंत जे मुद्दे आहेत ते बगर परवानगीचेच राहतात। परवानगी काय फक्त शासनाला आपण माहिती देत असतो, असे करायलो त्याने परवानगी द्या की नका देऊ, आम्ही आमचा कार्यक्रम तर सादर करणार। हो नाही, पत्रकारावर आहे, पण पत्रकारांनी काय केलं, मुद्द्यावर ध्यान देणं बंद करून टाकलं। आम्ही टाकलं ते, ही गलती झाली। प्रथम नागरिक म्हणून मोठेपणा देत आणि प्रथम नागरिक म्हणून मान देता, पण कसं आहे तुम्हाला माहिती आहे, जाणकार तेवढी चुकायचा गरज नाही।